तो कागदाचा तुकडा नव्हता. ते माझं प्रेम, माझा छंद आणि त्याच्या चरणाशी घालवलेल्या माझ्या तारुण्याच्या सर्व रात्रींचा दुःखद परिणाम होता. माझ्या हातातला स्टॅम्प पेपर त्या पावसाच्या थेंबाने नाही तर माझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या अथक अश्रूंनी भिजला होता, जे कदाचित आता रक्तात बदलले होते. मला ओरडू वाटत होते. मला विचारायचे होते की असं का आई? माझ्या सेवेत काहीच कमी राहिली का? का तो मुलगा ज्याने कधी मागे येऊन पाहिले नाही, आज तो तुला यामुळे प्रिय झाला का? की तो यशस्वी झाला आहे? मला त्या क्षणी कल्पना नव्हती की हा निर्णय माझा नाश करणार नाही, तर येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य घडवणाऱ्या मार्गावरील पहिली पाऊल असेल. पण त्या क्षणी मी अगदी तुटत होतो, बुडत होतो. माझे नाव विवेक आहे. मी अशा कुटुंबात जन्मलो ज्यांचे स्वप्न तर खूप मोठे होते, पण छत खूपच लहान होते. आम्ही एका साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातील होतो. माझे वडील ट्रक ड्रायव्हर होते. मला, माझ्या भावाला आणि माझ्या आईला चांगले जीवन देण्यासाठी ते दिवसभर काम करत होते. पण असं वाटत होते की आयुष्याला आमचा हा लहान आनंदही बघवत नव्हता. मी त्यावेळी जेमतेम 2 वर्षांचा होतो आणि माझा मोठा भाऊ मिहीर 4 वर्षांचा होता. तेव्हा एका दुर्दैवी दिवशी बातमी आली की बाबांचा ट्रक खाली खोल दरीत पडला आहे. ते आईला आणि आम्हाला कायमचे सोडून गेले आहेत. त्यावेळी आई तरुण होती. ती इतकी सुंदर होती की परिसरातील स्त्रिया बऱ्याचदा तिच्याकडे हेव्याने पाहत असत. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक तिला पुन्हा लग्न करण्याचा खूप आग्रह करत असत. पण आईने मिहीर आणि मला मिठी मारली आणि स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली, नाही, मी माझ्या मुलांवर सावत्र वडिलांची सावली देखील पडू देणार नाही. मी स्वतः पैसे कमवून त्यांना सिंहासारखे वाढवीन. आईचे हे बोलणे ऐकून आजी रागाने म्हणाली, बिनिता, शुद्धीवर ये. हे तारुण्य आणि ही 2 बिनाबापाची मुले तू त्यांना कसे वाढवणार आहेस? काळ खूप वाईट आहे. मग माझ्या आईने अश्रू पुसत जोरात म्हटली, आई, देव आहे ना, तो आधार देईन. मी लोकांचे कपडे शिवेन, मी कठोर परिश्रम करेन, पण मी माझ्या मुलांना दुसऱ्या कोणावरही अवलंबून राहू देणार नाही. आणि मग तेच घडले. आमच्या अंगणात शिलाई मशीनचा घुटमळणारा आवाज घुमला. वडिलांच्या जीवनाचे आणि आमच्या मालमत्तेचे प्रतीक असलेले ते घर आता आमचा संपूर्ण जग बनले. आई पहाटे मशीनजवळ बसायची आणि रात्री उशिरांपर्यंत कपड्यांच्या ढिगाऱ्यावरून डोके वर काढत नसे. मी लहान होतो, पण स्वभावाने खूप संवेदनशील. मिहीर भाऊ थोडा निश्चिंत होता आणि सुरुवातीपासूनच स्वतःच्या जगात हरवलेला असायचा. जेवणात त्याला पीस कमी मिळाले तर ते प्लेट बाजूला ढकलून म्हणायचा, मला हे दाण खायचे नाही, मला अजून पीस हवे आहेत. मिहीर असा अनेकदा आग्रह करायचा आणि मग आई प्रेमाने समजावून सांगायची, माझ्या बाळा, आज एवढंच खा, उद्या मी तुझ्यासाठी जास्त शिजवते. आणि मग तिच्या प्लेटमधून एक घास काढून त्याला खायला द्यायची. मी एका कोपऱ्यात शांतपणे बसून पाण्यात बुडवून कोरडी भाकरी खात असे, कारण मी माझ्या आईचे थकलेले डोळे पाहू शकत होतो आणि मिहीर सारखा प्रतिकार करू शकत नव्हतो. वेळ लवकर निघून गेला आणि माझ्या आईने आम्हाला शाळेत दाखल करण्यासाठी दिवसरात्र काम केले. मिहीर एक हुशार विद्यार्थी होता, पण माझे मन पुस्तकांमध्ये कमी आणि आईच्या हातात जास्त होते. मी तिच्या बोटांना सुई वारंवार टोचताना पाहिली होती. सतत बसून राहिल्याने तिची पाठ कडक होत होती. एके संध्याकाळी ती मशीनच्या सुईमध्ये धागा टाकण्याचा प्रयत्न करत होती, पण तो टाकण्यात ती काही यशस्वी होत नव्हती, कारण तिची दृष्टी कमी होत चालली होती. मग मी शांतपणे पुढे सरकलो. तिच्या हातातून सुई घेतली आणि क्षणातच तो धागा सुईमध्ये टाकून दिला. आईने माझ्याकडे आश्चर्याने पाहिले आणि हसली, माझा विवेक आता मोठा झाला आहे. आई, दे, मी हे बटन पण लावून देऊ का? मी निरागसपणे विचारली. नाही बाळा, तू तुझ्या शाळेचे काम कर, हे माझं काम आहे. आईने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवला. आई, शाळेचे काम झाले आहे, मला तुझ्यासोबत बसायला आवडते, मी आग्रह धरला. बस तो दिवस होता आणि मग कधीही न संपणारा प्रवास सुरू झाला. शाळेतून परत येताच मी माझी बॅग बाजूला ठेवत असे आणि आईजवळ जाऊन बसत असे. प्रथम मी बटणे लावायला शिकलो, नंतर शिवणकाम शिकलो आणि नंतर हळूहळू मी कात्री धरून कापायला शिकलो. कापडाचे तुकडे एकत्र जोडून काहीतरी नवीन तयार केल्याचे
जे समाधान मिळत होते ते पुस्तकांमध्ये शब्द लिहिण्यात मिळत नव्हते. दुसरीकडे मिहीर शाळेतून घरी येताच बाहेर खेळायला किंवा मित्रांसोबत वेळ घालवायला जात असत. घरचा खर्च कसा येईल किंवा आईच्या औषधासाठी पैसे कुठून येतील याची त्याला कधीही चिंता वाटत नव्हती. तो त्याच्या विनंत्यांची एक लांबलचक यादी आईसमोर ठेवत असे आणि कसे तरी स्वतःचं पोट मारून माझी आई त्या मागण्या पूर्ण करायची. मी 8वी इयत्तेत पोहोचल्यावर मी एक निर्णय घेतला. एका रात्री मी माझ्या आईचा हात धरला आणि म्हणालो, आई, आता तू हे थांबव. तू खूप थकली आहेस. मग माझी आई म्हणाली, बाळा, जर मी हे काम केले नाही तर घर कसे चालवणार विवेक? तुझ्या भावाची फी, घर खर्च. तिच्या आवाजात काळजी स्पष्ट वाटत होती. मी ठामपणे म्हणालो, मी आहे ना. आई, मी ठरवलं आहे. मी आता शाळेत जाणार नाही. मी शिवणकाम आणि भरतकाम शिकलो आहे. आता मी दुकानात बसेन किंवा घरीच काम करेन. हे ऐकून माझी आई रागावली. नाही विवेक, चुकूनही असं बोलू नकोस. तुमच्या वडिलांचे स्वप्न होते की तुम्ही दोघेही चांगले शिक्षण घेऊन उच्च पदस्थ अधिकारी व्हावे. मग मी शांत पण खंबीर आवाजात म्हणालो, मिहीर भाऊ, अधिकारी होतील आणि मी तुझा आधार बनेन. तुला इतके कष्ट करताना पाहणे मला आता सहन होत नाही. मिहीर भाऊला अभ्यास करू दे. त्यांना अभ्यासात रस आहे आणि मला या कामात. कारण माझे हृदय या यंत्राच्या आवाजाने धडधडते. खूप समजावणी आणि दीर्घ वादविवादानंतर शेवटी माझ्या आईला हार मानावी लागली. मी माझ्या अभ्यासाला निरोप दिला. माझी पुस्तके रद्दीवाल्याला विकले आणि त्या पैशातून दुकानासाठी नवीन वस्तू खरेदी केल्या. मी खूप आनंदी होतो कारण आता माझ्या आईच्या चेहऱ्यावर थकवा कमी होता आणि अधिक शांतता होती. कालांतराने माझे काम मला चांगले जमू लागले. माझा हात मोकळा होता आणि मला डिझाईनची चांगली समजही होती. परिसरातील महिलांना आता माझ्या आईच्या हातापेक्षा माझ्या हाताने शिवलेले कपडे जास्त आवडू लागली. आम्ही, आई आणि मुलगा एकत्र काम करू लागलो आणि त्यामुळे आमच्या घरातील परिस्थिती सुधारली. दरम्यान मिहीर कॉलेजमधून विद्यापीठात गेला. त्याची जीवनशैली अधिकाधिक वैभवशाली होत चालली होती. महागडे कपडे, मित्रांसोबतच्या पार्ट्या आणि एक घरातील सर्व खर्चाचा भार माझ्या नाजूक खांद्यावर पडला होता. पण मी कधीही तक्रार केली नाही कारण मला ते माझे कर्तव्य वाटत होते. एके दिवशी मिहीर घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र चिंता आणि आनंदाचे भाव होते. आई, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचे बोलायचे आहे. आम्ही दोघेही जेवत होतो. आईने तिचा घास थांबवला आणि विचारले, काय झालं मिहीर? सगळं ठीक आहे ना? भाऊ म्हणाला, आई, मला एक मुलगी आवडते आणि मला तिच्याशी लग्न करायचे आहे. आई हसली. हे तर चांगलंच आहे की. मुलगी कोण आहे की कुठे राहते? भाऊ थोडासा संकुचला. तो म्हणाला, ती एका खूप श्रीमंत कुटुंबातून येते. तिचं नाव एकता आहे. ती माझ्या विद्यापीठात शिकते. तिच्या वडिलांचा मोठा व्यवसाय आहे. माझ्या कपड्यावर एक कुरकुर उमटली. भाऊ, आपण मध्यमवर्गीय लोक आहोत. आपण शिंपी म्हणून काम करतो. ते आपल्याशी नाते का बरं सोडती? मीर भाऊने माझ्याकडे रागाने पाहिले आणि म्हणाला, विवेक, तर तुझे विचार खूप लहान आहेत. मी एकताशी बोललो आहे. तिने तिच्या कुटुंबालाही पटवून दिले आहे. तुम्ही जा आणि नाते अंतिम करा. माझी आई खूप आनंदी झाली. तिच्या मोठ्या मुलाचे सुख हे प्रत्येक आईचे स्वप्न असते. मुलगी श्रीमंत आहे की गरीब याची तिला पर्वा नव्हती. तिला फक्त आपल्या मुलाच्या आनंदाची काळजी होती. पण मला कुठे कल्पना होती की हे नातं आमच्या एकेकाळी आनंदी असलेल्या घराला उद्ध्वस्त करणारी पहिली वीट ठरेन. ती मुलगी एकता आमच्या घरी फक्त सून म्हणून येत नव्हती, तर एक वादळ म्हणून येत होती. एक असे वादळ जे माझ्या आणि माझ्या आईचे जगणं अवघड करेल. एकाच्या कुटुंबाने सहमती तर दर्शवली होती, परंतु त्यासोबत अनेक न बोललेल्या अटी आणि दबाव आणले होते. ते खूप श्रीमंत होते. त्यांची मान्यता ही कदाचित मिहीर भाऊच नशीबच म्हणावं लागेल किंवा एकताचा हट्टीपणा म्हणावा लागेल. नाहीतर आमचा आणि त्यांचा काहीच मेळ नव्हता. एक रात्री मिहीर बरांड्यात चालत होता. चेहऱ्यावरून अस्वस्थ दिसत होता. मी मशीनवर बसून सूटचा शेवटचा प्लाप घरी करत होतो.
तेवढ्यात तो माझ्या शेजारी येऊन थांबला. यार विवेक, हे घर. त्याने आजूबाजूला तिरस्काराने पाहिली. हे घर एकट्यासाठी योग्य नव्हतं. मी मशीन थांबवली आणि आश्चर्याने त्याच्याकडे पाहिली. भाऊ, तू काय म्हणतोस? वडिलांनी हे घर बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. संपूर्ण परिसरात कोणीही इतके चांगले घर बांधले नाही. हे घरच आपली ओळख आहे. मिहीर चिडून म्हणाला, या सगळ्यात जुन्या गोष्टी आहेत. एकताचे घर पाहिले आहे का तू? तो एक राजवाडा आहे. ती इथे आल्यावर काय विचार करेल? मला लाज वाटून घ्यायचे नाही. मला हे घर पूर्णपणे आधुनिक हवे आहे. नवीन रंग, नवीन फर्निचर, सर्व काही नवीन. इतक्यात आई स्वयंपाकघरातून चहा घेऊन बाहेर आली आणि भावाचे बोलणे ऐकले. बाळा, घर स्वच्छ आहे, व्यवस्थित आहे. अजून खर्च करायला पैसे कुठून आणणार? आधीच विवेक लग्नाची व्यवस्था करण्यासाठी आणि दागिने खरेदी करण्यासाठी दिवस रात्र मेहनत करत आहे. मिहीर भाऊ आईच्या हातातून चहाचा कप फिसकावून घेत म्हणाला, आई, तू तर सतत गरिबीचे गाणं गात असतेस. हा माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. जर एकताला हे घर आवडले नाही तर मी काही बोलणारच होतो. तेव्हा आईने डोळे मिचकावून मला गप्प केली. मी गप्प बसलो. पण माझ्या मनात एक खोल भावना निर्माण झाली. त्या दिवसापासून आमच्या घरातून सर्व शांतता आणि नाहीशी झाली. मी आणि माझी आई सूर्योदयापूर्वी मशीनवर बसून रात्री उशिरापर्यंत काम करायचो. माझी डोळे आणि पाठ खूप दुखायची, पण मिहीर भाऊच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मी माझे दुःख विसरून जायचो. आम्ही, आई आणि मुलगा, जे काही कमावत होतो ते आता किराणा सामान, घरातील सजावटीचे सामान आणि मिहीर भाऊच्या मागण्या पूर्ण करण्यातच खर्च होत असे. काही दिवसांनी मिहीर भाऊ विद्यापीठातून मास्टर्स पूर्ण करून घरी परतले. माझ्या भावाला मदत करण्याची वेळ आली आहे याचा मला आनंद झाला. एका संध्याकाळी आम्ही सर्वजण लग्नासाठी पाहुण्यांची यादी बनवत बसलो होतो. माझ्या आईने एक योग्य क्षण पाहिला आणि प्रेमाने म्हणाली, मिहीर, आता तुझा अभ्यास संपला आहे, म्हणून तू देखील एखादी नोकरी शोध. घरची परिस्थिती तर तुझ्या समोर स्पष्ट आहे. विवेक एकटा किती करे? लग्नाचा खर्चही डोक्यावर आहे. मग मीही माझ्या भावाकडे आशेने पाहिले. मला वाटले आईच्या बोलण्याला तो सहमत होईल आणि माझा भार वाटून घेईल अशी आशा होती. पण त्याच्या उत्तराने माझ्या हातून पेन खाली पडला. तो सहजच सोप्यावर बसून म्हणाला, आई, आत्ताच तर शिक्षणाच्या ओझ्यातून मोकळा झालो आहे आणि आता लगेच मी नोकरीचा त्रास सहन करावा का? मला थोडा आराम करू दे, मित्रांसोबत वेळ घालवू दे आणि लग्नानंतर तर मला आयुष्यभर कामच करावे लागणार आहे. आता मला माझं व्यक्तिमत्व विकसित करू दे, नाहीतर लग्नात नवरा थकलेल्या मजुरांसारखा दिसेल. मग तूच सांग, ते बरं वाटेल का? मी म्हणालो, पण भाऊ, लग्नात लाखोंचा खर्च येतोय, मी एकटा कसा सांभाळणार? अरे विवेक, माझ्या भावाने मला मध्येच थांबवलं. तू तर नेहमीच पैशांबद्दल बोलत असतो. तू तर कमावत आहेस ना. मग काय झालं? तू तुझ्या मोठ्या भावाच्या आनंदासाठी आणखी थोडे जास्त काम केलेस तर? हे घर, हा परिसर आपल्या दोघांचंच आहे आणि माझा वाटा पण तूच वापरत आहेस. आईचे डोळे अश्रूंनी भरले. ती म्हणाली, मिहीर, विवेक तुझा धाकटा भाऊ आहे, नोकर नाही. त्याचा चेहरा बघ. काम करून करून तो त्याच्या तरुणपणात म्हातारा दिसू लागला आहे. बास आई, माझा मूड अजून खराब करू नकोस, मिहीर रागाने म्हणाला आणि निराशेने उठून घराबाहेर पडला. आईने माझ्याकडे असहाय्यपणे पाहिले. मी हसण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. असू दे आई, भाऊ बरोबर बोलत आहे. त्याचं लग्न आहे, त्याला आनंदी राहू दे. मी आहे ना, मी सर्व काही सांभाळेन. आईने मला मिठी मारली आणि रडू लागली. विवेक, तुझ्यासारखा मुलगा फक्त भाग्यवानांनाच मिळतो आणि मिहीर, मला कळतच नाही त्याला कधी समजेल. मला नव्हते माहीत की मिहीर भाऊचा निष्काळजीपणा आणि स्वार्थ ही फक्त एक सुरुवात होती. लग्नाची तयारी जोरात सुरू होती. घर चमकत होते, पण त्या चमकामागे माझी आणि माझ्या आईचा घाम होता आणि दुसरीकडे मिहीर भाऊ पाण्यासारखा खर्च करत होता आणि एकताच्या रूपात येणारे वादळ
त्याचा आवाज आता स्पष्टपणे ऐकू येत होता. लग्न थाटामाटात पार पडले. लग्नाची घाई कमी झाली होती. सजावट करून टाकण्यात आली होती आणि सर्व पाहुणे त्यांच्या घरी परतले होते. पण आमच्या घरातील शांती परत कधीच आली नाही. मीरभाऊ भाग्यवान होते. कदाचित ते एकताचे नशीब होते किंवा कदाचित त्यांची पदवी कामी आली होती. लग्नानंतर काही दिवसांनी त्याला एका बहुराष्ट्रीय कंपनीत चांगली नोकरी मिळाली. मी आणि माझी आई खूप आनंदी होतो. आम्ही देवाचे आभार मानले. आता घरची परिस्थिती सुधारेल आणि माझा भारही हलका होईल. पण आमचा हा गैरसमज लवकरच दूर झाला. एकता वहिनी एका श्रीमंत बापाची मुलगी आहे हे आम्हाला माहीत होते. पण गरिबी आणि गरिबांबद्दल तिच्या मनात एवढा द्वेष असेल हे आम्हाला कधीच माहीत नव्हते. आम्हाला काहीच कळले नाही. लग्नाला जेमतेम 8 दिवस झाले असतानाच एके दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर गोंधळ उडाला. आईने प्रेमाने एकताच्या प्लेटवर पराठा ठेवला. "हे खा बाळा, तुला अशक्तपणा वाटे." एकताने प्लेट जोरात बाजूला ढकलली, जणू त्यात विष आहे. "प्लीज काकू, मला हे तेलकट पराठे नको आहेत आणि कृपया माझ्या कामात ढवळाढवळ करू नका. मी माझा आहार स्वतः सांभाळेन." हवेतच आईचा हात थांबला. मी माझ्या भावाकडे रागाने पाहिले, जो शांतपणे त्याच्या मोबाईलमध्ये व्यस्त होता. "भाऊ, वहिनी कोणत्या भाषेत बोलत आहे आईला?" मिहीर भाऊने डोके वर केले आणि नाराजीने म्हणाले, "विवेक, ती बरोबर बोलत आहे. ती वेगळ्या वातावरणातून आली आहे. तिला हे खेडेगाव आवडत नाही. तू आणि आईने तिला जुळवून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे." वेळ गेला, पण जुळवून घेण्याऐवजी त्यांच्यातील अंतर वाढत गेले. माझ्या वहिनीला माझ्या आईचा खोकला, तिच्या हालचाली आणि तिच्या उपस्थितीचा त्रास होत होता. ती दिवसभर तिच्या खोलीत बंद असायची आणि जेव्हा ती बाहेर यायची तेव्हा तिचा चेहरा अस्वस्थ असायचा आणि मग तिला ज्याची भीती वाटत होती ते घडले. लग्नानंतर फक्त 2 महिन्यानंतर एकता वहिनीने घरात गोंधळ घातला. रात्र झाली होती आणि माझ्या भावाच्या खोलीतून भांडणे आणि ओरडण्याचा आवाज येत होते. "मी या गुदमरणाऱ्या अवस्थेत राहू शकत नाही मिहीर. मला वेगळे घर हवे आहे, नाहीतर मी माझ्या वडिलांच्या घरी जाईन." आम्ही दोघेही, आई आणि मी, मनात बसलो होतो. थोड्या वेळाने मिहीर भाऊ बाहेर आले. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. तो थेट आईकडे गेला आणि म्हणाला, "आई, आता सगळं संपलं आहे. एकता या घरात सर्वांसोबत राहू शकत नाही. तिला स्वतःची जागा हवी आहे." त्याच्या आईने थरथरत्या आवाजात विचारले, "तर तुला काय हवंय बाळा? आम्ही कुठे जायचं?" मिहीर भाऊ नजर फिरवत म्हणाली, "हे बघ आई, बाबांनी हे घर बांधलंय, पण मी ते माझ्या आवडीनुसार नूतनीकरण करून सजवले. एकतासाठी या घरावर माझा हक्क आहे. मला ते माझ्याकडेच राहावं असं वाटतंय, कारण एकता लहान किंवा मातीच्या घरात राहू शकत नाही." हे ऐकून मला आश्चर्याचा धक्का बसला. "तुला काय म्हणायचं आहे? मी सर्व पैसे गुंतवले आहेत. माझ्या आईने आणि माझ्या कष्टाने कमवलेले पैसे या घराच्या भिंती उभी करण्यासाठी घालवले आहेत आणि तू म्हणत आहेस की हे घर तुझे आहे?" माझ्या भावाने बोट वर केले आणि म्हणाला, "तोंड सांभाळून बोल. मी मोठा आहे आणि तुला वाटतं मी माझ्या बायकोसोबत रस्त्यावर राहायचे आहे का?" मी ओरडलो, "मग आई रस्त्यावर राहील का?" तेवढ्यात माझ्या आईचा कर्कश आवाज आला, "पुरे झाले विवेक, गप्प बस." तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक विचित्र उदासीनता होती. ती उठली, तिच्या जुन्या ट्रंकजवळ गेली, काही कागदपत्रे काढली आणि मिहीर भाऊ समोर ठेवली. "हे आपले मिहीर, हे या घराचे कागदपत्रे आहेत. आजपासून हे घर तुझं आहे. आनंदी राहा." मी वेदनेने पुढे गेलो, "आई, तू काय करत आहेस? आपण कुठे जात आहोत?" आईने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हलकेच उदास हास्य करत म्हणाली, "विवेक, तुझ्या वडिलांचे जुने घर आहे. गावाहून आल्यावर आम्ही अनेक वर्षांपूर्वी शहराच्या जुन्या भागात राहत होतो. ती जागा आता उजाण आहे. लोक कदाचित ते विसरले असतील, पण ती जमीन आपली आहे. आपण तिथे जाऊ." मेहरभाऊचा चेहरा क्षणभर लाजिरवाण्याने चमकला, पण एकाच्या प्रेमाने आणि लोभाने ते दाबून टाकले. "आई,
तू खरोखर तिथे राहशील का? ती जागा एक अवशेष आहे. आईने वळून भावाकडे पाहिली. घर अवशेष आहेत बाळा. घर तर हृदयाने बनलेले असतात. जेव्हा हृदयात जागा नसते तेव्हा राजवाडेही उद्ध्वस्त होतात. हे घर ठेवा. विवेकाने मला काहीही नको आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही आमचे तुटपुंजे सामान बांधत होतो. माझ्या भावाने आम्हाला एकदाही थांबवण्याचा प्रयत्न केला आहे. माझी वहिनी तिच्या खोलीच्या खिडकीतून आम्हाला पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर विजयाचे हास्य होते. जाताना आई दाराशी थांबली. तिने वळून त्या घराकडे पाहिले ज्याला तिने तिच्या रक्ताने आणि घामाने बनवले होते. मग तिने मेहीर भाऊच्या डोक्यावर हात फिरवला, जो डोळे खाली करून उभा होता. आनंदी राहा बाळा, समृद्ध हो. मला तुमच्याकडून कोणतीही अपेक्षा नाही, कोणतीही तक्रार नाही. फक्त एक लक्षात ठेवा, आईचा आशीर्वाद आणि शापांमध्ये फक्त एक उसाचा फरक असतो. मी जात आहे. देव तुम्हाला आनंदी ठेवू. मी माझी बॅग खांद्यावर टाकली आणि आईचा हात धरून घरातून बाहेर पडलो. जो कालपर्यंत माझे होते आणि आज परखे झाले होते. मला नव्हते माहीत ज्या जुन्या घराकडे आम्ही निघालो होतो ते जुनं घर आमचे स्वागत उजारा आणि धूळ याशिवाय कशाने करू शकणार आहे. त्या जुन्या घराची छपरी कच्ची होती आणि भिंतींवरून सैल विटा दिसत होत्या. आम्ही कसे तरी खोली स्वच्छ केली आणि ती राहण्यायोग्य बनवली. पण तिथले धूळ आणि मातीने आईचा खोकला आणखी वाटवला. मी औषधाची बाटली धरून तिच्या शेजारी बसलो होते. आई, तोंड उघड आणि ही औषध पी. डॉक्टरांनी सांगितले की जर तुम्ही खबरदारी घेतली नाही तर तुमची प्रकृती आणखी बिकट होऊ शकते. आईने औषध प्यायले आणि माझे मनगट धरले. विवेक, माझ्या आजाराची चिंता करू नको. मला तुझी काळजी वाटत आहे. तू किती दिवस माझ्यासाठी एकटीने स्वयंपाक करणार आहेस? माझी इच्छा आहे मी मरण्यापूर्वी स्वतःचं घर पाहिजे. मी कंटाळवाणेपणाने मान हलवली. आई, पुन्हा तेच. तुला आपली परिस्थिती दिसत नाहीये. या तुटलेल्या दरात मुलीची कोण देईल आणि मी ते कसे तोंड देऊ? मी एखाद्या मुलीशी लग्न करून तिला उपासमारीचा सामना करण्यासाठी इथे आणावे का? देवावर विश्वास ठेव बाळा. उपजीविका पुरवणारी शक्ती वर बसली आहे. मी तुझ्या दूरच्या मावशीशी बोलले. तिची मुलगी नंदिता खूप समजूतदार आणि धीर देणारी मुलगी आहे. तिने होकार दिला आहे. ते आपले लोक आहेत. ते आपल्या गरिबीकडे नाही तर आपल्या प्रामाणिकपणाकडे आणि कष्टाकडे पाहत आहेत. मला नकार द्यायचा होता कारण मला कोणाचेही आयुष्य उद्ध्वस्त करायचे नव्हते. पण माझ्या आईच्या हट्ट आणि तिच्या ढासळत्या प्रकृतीमुळे मला हार मानावी लागली. लग्न खूप साधेपणाने झाले. मिरवणूक किंवा लग्नाचे स्वागत समारंभ नव्हते. तिथे ना बँड होता ना मोठी मेजवानी. फक्त मंदिरात लग्न आणि मग लग्न संपले. मी नंदितेला त्या उजार मोडकळीस आलेल्या हवेलीसारख्या घरात घेऊन गेलो. खोलीत प्रवेश करताच मला खूप लाज वाटली. छताच्या तुळईवर कोळशाचे जाळी लटकले होते आणि फरशी खचली होती. नंदिता शांतपणे खाटेच्या कडेला बसली. मी धाडस एकवटले आणि तिच्याकडे गेलो. नंदिता, मला माफ कर. माझ्याकडे तुला देण्यासाठी राजवाडा नाही, ना मेहीर भाऊ इतके सजवलेले घर. इथे प्रत्येक पावलावर अडचणी आहेत. तुला उपाशीही राहावे लागू शकते. जर तुला हवे असेल तर तू अजूनही नकार देऊ शकतो. मी तुला काहीही बोलणार नाही. नंदिताने मान वर केली. भीतीऐवजी तिच्या डोळ्यात एक विचित्र शांतता होती. विवेक साहेब, मी या घरात मुद्दाम आली आहे. मला राजवाडा नको आहे. मला आदर आणि शांती हवी आहे. मी ऐकले आहे ज्या घरात वृद्धांची काळजी घेतली जाते तिथे करुणा भरपूर असते. मी तुमचा भार वाटून घेण्यासाठी आली आहे, त्यात भर घालण्यासाठी नाही. एकत्र येऊन आपण परिस्थिती बदलू. नंदिताच्या शब्दांनी माझ्या मनावरचा एक मोठा भार कमी केला. त्या काळातही अशा मुली अस्तित्वात असतात यावर माझा विश्वासच बसत नव्हता. दुसऱ्याच दिवसापासून घराची कायापालट होऊ लागली. नंदिताने घर इतके नीट स्वच्छ केले की त्याचे अवशेषही राहण्यायोग्य वाटू लागले. तिने आईची इतकी चांगली काळजी घेतली की ती मला विसरून गेली. मला असे वाटले की देवाने मला एक विशेष बक्षीस दिले आहे. एका संध्याकाळी मी काम करून थकलो होतो. मी घरी परतल्यावर नंदिता हसली आणि मला एक ग्लास पाणी दिले. आज एक चांगली बातमी आहे. आईची तब्येत खूप चांगली आहे. तिने स्वतः उठून गीता वाचली.
मी तिचे आभार मानले. हे सर्व तुझ्या सेवेमुळे आहे नंदिता, नाही तर मी कदाचित आईला कधीच ती शांती दिली नसती. आम्ही अजूनही बोलत होतो तेव्हा दारावर थाप पडली. मी दार उघडले तेव्हा शेजारचा एक दुकानदार तिथे उभा होता. विवेक भाऊ, हे वीज बिल आहे. गेल्या 3 महिन्यांपासून ते भरलेले नाही. जर उद्यापर्यंत ते भरले नाही तर मीटर कापला जाईल. बिल पाहताच मला धक्का बसला. माझ्या पायाखालची जमीन कोसळली. माझ्या खिशात असलेल्या रकमेपेक्षा खूप जास्त रक्कम होती. मी कपाळावर हात मारला. नंदिता माझ्या मागे उभी राहिली आणि म्हणाली, काय झालं? काही नाही, फक्त वीज बिल जास्त आहे. मी विषय टाळण्याचा प्रयत्न केला. ती म्हणाली, माझ्याकडे काही पैसे वाचवले आहेत, जे आईने तिच्या निरोपाच्या वेळी ते मला दिले होते. तुम्ही ते घेऊ शकता. मी लगेच नकार दिला. नाही नंदिता, ते तुझे पैसे आहेत. मी ते वापरू शकत नाही. माझा स्वाभिमान ते मान्य करणार नव्हता. नंदिता हसली आणि म्हणाली, आपण पतीपत्नी आहोत. माझे काय की तुमचे. कठीण काळात आपण एकमेकांसाठी आहोत. जर ते आता कामी आले नाही तर कधी येते? तिने मला काही नोट्स दिल्या. त्या रात्री मला जाणवले की जर देवाने माझी आलिशान घर हिरावून घेतली असेल तर त्याने मला नंदितासारख्या दयाळू पत्नी आणि आईचे आशीर्वाद दिले आहेत. मला कल्पनाही नव्हती की ते जुने घराच्या तळमजल्याखाली कोणते रहस्य दडलेले होते. पण मला खात्री होती की माझे खरे धन म्हणजे माझी आई आणि माझी पत्नी. पण ती परीक्षा अजून संपली नव्हती. काही दिवसांनी माझ्या आईने मला बोलावले. तिचा चेहरा गंभीर होता. विवेक, अमनाच्या कोपऱ्यात असलेले जुने कडुलिंबाचे झाड, तिथे एक झाड आहे, उद्या ते तोडून टाक. मला तिथे काहीतरी विचित्र वाटते. मला आश्चर्य वाटलं. आई ते झाड सावली देते, ते का तोडायचं? ती फक्त म्हणाली, मी सांगते ते कर. आणि हो, तिथे माती थोडी खोदून मोकळी कर. मी तिथे काही फुले लावते. मला कसं कळेल? मला प्रश्न पडला की आईला खरोखर फुले लावायची आहेत की आणखी काही? मी होकार दिला. कदाचित आईच्या काही भावना असतील किंवा कदाचित ती एखाद्या वृद्ध महिलेची गैरसमज असेल. पण आईचे आदेश अटळ होता. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच मी कुदळ उचलली. नंदिताने मला नाश्ता दिला आणि मग ती घरकामात व्यस्त झाली. तर मी अम्मानाच्या कोपऱ्यात उभा होतो, जिथे आईने चिन्हांकित केले होते. मी प्रथम जमिनीवर बसलो. माती कठीण होती आणि वर्षानुवर्ष ओसार पडली होती. माझ्या कपड्यावरून आणि डोळ्यातून घाम येत होता. पण आई बोंडावर बसून मला आग्रह करत राही. ती पाहत होती. तिच्या नजरेत एक विचित्र अस्वस्थता होती. मी माझ्या शर्टाच्या काठाने माझे कपाळ पुसले आणि आईकडे पाहिले. आई, आपण एवढे कष्ट का करतोय हे मला समजत नाही. इथे विटा आणि दगडांशिवाय काय मिळेल? आपण इथे फुले लावू शकतो. आई कठोरपणे म्हणाली. विवेक, प्रश्न विचारू नकोस. शक्य तितके खोलवर खोदत राहा, ती म्हणाली. मला आठवते की मी ही जागा चिन्हांकित केली होती. तेवढ्यात नंदिता पाण्याचा ग्लास घेऊन आत आली. विवेक, तू थकला असशील, थोडा विश्रांती घे, ती म्हणाली. आई, तुम्ही मित्रांना काहीतरी करायला सांगत आहात. जमीन खोदल्याने काय मिळेल? आईने नंदिताला फटकारले. सुनबाई, मी जे शोधत आहे ते मला मिळावे म्हणून प्रार्थना कर. जर मी ते केले तर आपले नशीब बदले. मी आश्चर्याने आईकडे पाहिले. नशीब? आई, तुम्ही कशाबद्दल बोलत आहात? वेळ आल्यावर मी तुला सांगेन. आता फक्त हात वापरा. आईने मध्येच थांबवले. मी पुन्हा खोदायला सुरुवात केली. 2 तास सतत काम केल्यानंतर माझे हात सुन्न झाले होते. खड्डा खूप खोल झाला होता. अचानक माझ्या कुदळीने काहीतरी जोरात आदळले. 1 टन इतके जड काहीतरी लोखंडावर आदळत असल्याचा आवाज आला. मी घाबरलो. तो कसला आवाज होता? नंदिता जवळ आली. तो दगडासारखा वाटतोय, ती म्हणाली. मी काळजीपूर्वक माती काढू लागलो. नाही नंदिता, दगड असा आवाज करत नाही. तो काहीतरी वेगळाच आहे. आतापर्यंत बसलेली आई की पटकन उठली आणि खड्डेच्या बाजूला उभी राहिली. तिला दम लागला होता. लवकर कर विवेक, घाण काढ. बघ काय आहे तिथे. मी माझ्या हाताने घाण काढली आणि खाली एक गंजलेला धातूचा डब्बा दिसला. माझे हृदय दडदडू लागले. मी आणखी जोर लावला आणि त्याभोवतीची घाण साफ केली. मी आजूबाजूला पाहिले आणि मला एक लहान
जुनी लोखंडी पेटी दिसली. ती जड वाटत होती आणि त्यावर मातीचा जाड थर होता. मोठ्या कष्टाने मी ती बाहेर काढली आणि अमराच्या जमिनीवर ठेवली. आई, हे काय आहे? मी घाबरत विचारले. ही फक्त एक जुनी पेटी आहे. मलाही असं वाटतंय. तुला हे आधी माहीत होतं का? पेटी पाहून आई रडली. जणू काही तिला हरवलेला प्रियजन सापडला आहे. ती जमिनीवर बसली आणि थरथरत्या हातांनी त्यातील घाण साफ करू लागली. धन्यवाद महाराज, धन्यवाद. ते सुरक्षित आहे. मला भीती वाटत होती की कोणीतरी ते घेऊन गेले असेल. नंदिताई म्हणून तिथेच उभी होती. आई, त्यात काय आहे? कृपया आम्हाला सांगा. मी पुढे जाऊन झाकण उघडण्याचा प्रयत्न केला. त्यावर एक मोठे जुने कुलूप होते. मला ते तोडू दे. त्यात काहीतरी असू शकते. तुझ्याकडे काहीतरी उपयुक्त आहे. मी कोदळ उचलली. सावध राहा, आई ओरडली. मला थांबवत आणि खोडावर टेकली. आता कोणीही त्यांना हात लावू नये. अजून त्याची वेळ आलेली नाही. मी चिडलो. आई, हे खूप झाले. आम्ही ते खोदण्यासाठी खूप कष्ट केले आणि तू? ती म्हणते की अजून वेळ आलेली नाही. आमची अवस्था बघ. कदाचित त्यात काहीतरी असेल जे आमची भूक आणि तहान कमी करू शकेल. आईने तो डब्बा आपल्या मांडीवर घेतला. तिचा चेहरा पूर्णपणे गंभीर होता. विवेक, हा माझा विश्वास आहे. जेव्हा मला खात्री असेल तेव्हाच तो उघडला जाईल. त्याची काळजी घेण्यास कोण पात्र आहे हे उघड होईल. तू फक्त सध्या माझी सेवा केली आहेस. संयमाची परीक्षा अजून यायची आहे. नंदिता आणि मी एकमेकांकडे पाहिले. काय प्रकरण होते? त्या गंजलेल्या पेटीत काय होते जे आईने इतक्या वर्षांपासून लपवून ठेवले होते आणि आत्ता तिला भेटल्यानंतरही ती आम्हाला ते दाखवायला तयार नव्हती. आईने नंदितीला आदेश दिला, ते माझ्या खोलीत ठेव आणि जर तुमच्यापैकी कोणी ते उघडण्याचा प्रयत्न केला तर सावध राहा. ज्या दिवशी मी ऑर्डर देईन त्या दिवशी ते कुलूप तुटले जाईल. नंदिताने शांतपणे तो बॉक्स उचलला आणि आत घेऊन गेली. ते निघून गेली. मी अंगणात बसलो. माझे मन हजारो प्रश्नांनी भरलेले होते. पण माझ्या आईची शांतता एका गोड गुपिताकडे इशारा करत होती. आम्ही अजूनही या गोंधळात हरवलेलो होतो. तेव्हा दारावर एक जोरात टकटक झाली. हा टकटक सामान्य नव्हता. जो होडदे ते तोडण्याचा प्रयत्न करत आहे असे वाटत होते. मी घाबरून जागा झालो. अरे देवा, आता इथे कोण आहे? मी जाऊन दार उघडले आणि समोरचे दृश्य पाहून मी थक्क झालो. मला जे अपेक्षित नव्हते तेच घडले. दार उघडताच मिहीर भाऊ तिथे उभे होते. त्यांच्यासोबत वहिनी होती. तिथे एक महिला नाकावर रुमाल बांधून उभी होती. तिचे चमकदार कपडे आणि महागडी गाडी आमच्या मोडकळीस आलेल्या घराची थट्टा करत होती. मी आश्चर्याने विचारले, मिहीर भाऊ, इथे सगळं ठीक आहे ना? मिहीर भाऊनी माझ्याकडे तिरस्काराने पाहिले आणि मला आत ढकलले. सर्व काही ठीक आहे विवेक. तू ज्या दह्यात मला सोडलेस ते घर कोणत्या स्थितीत आहे हे पाहण्यासाठी मी आलो आहे. असं वाटतंय की तुम्ही लोकांनी ते तबेल्यात बदललं आहे. माझ्या हृदयात खंजीर खूप असल्यासारखं वाटलं. भाऊ, हे आमच्या आईचं घर आहे. कृपया त्याबद्दल असं बोलू नकोस. मला सांग. वहिनीने खाटेकडे बोट दाखवले आणि म्हणाली, अरे देवा, मी इथे बसू शकत नाही. बघ किती दुवेने माखली आहे. मेहीर, चल लवकर बोलूया आणि निघून जाऊया. इथे श्वास घेणेही कठीण आहे. नंदिता आतून पाण्याचा ग्लास घेऊन आली आणि अतिशय नम्रतेने म्हणाली, भाऊ, कृपया थोडे पाणी प्या. आम्ही गरीब आहे पण निर्दयी नाही. मीर भाऊने हाताच्या इशाऱ्याने ग्लास बाजूला ढकलला. असू दे. हे पाणी स्वच्छ आहे की नाही हे मला माहीत नाही. मी ते पाणी पिण्यासाठी आलो नाही. आई खोलीच्या दाराशी उभी राहून हे सर्व ऐकत होती. तिच्या आवाजात राग होता. मिहीर, जर पाणी नसेल तर तुम्ही जे बोलायला आला आहात तेच बोलून निघून जा. माझ्या मुलाच्या कुटुंबाचा अनादर करण्याची गरज नाही. मीर भाऊ त्याच्या आईकडे वळली. आई, मी तुमच्या काळजीपोटी आलो आहे. मी ऐकलंय की तुम्ही खूप आजारी आहात. म्हणून मी तुम्हाला शेवटची भेटायची ठरवून. आणि हो, मी शहरात एक नवीन जमीन खरेदी केली आहे. उद्या विवेकने माझ्याकडे येऊन त्याचा वाटा मागावा असे मला वाटत नाही. म्हणून तू आत्ताच लिहून द्यावे की तुझा माझ्याशी कोणताही संबंध नाही. मी रागाने थरथर कापू लागलो. मीर भाऊ, लाज वाटली पाहिजे.
आई इथेच उभी आहे, तुझ्या दारात भीक मागण्यापेक्षा आम्ही उपाशी मरणे पसंत करू. तो येणार नाही. तुझ्या संपत्तीबद्दल अभिनंदन. आई पुढे झाली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. विवेक, रागावू नकोस. त्याला बोलू दे. त्याची डोळे लोभाने आंधळे झाले आहेत. मग आई मिहीरला म्हणाली, जा बाळा, मी तुला लिहून देत आहे की माझा तुझ्याशी काहीही संबंध नाही. तू स्वतःची काळजी घेऊ शकतोस. तुमच्या संपत्तीची काळजी घ्या. मी माझ्या विवेक बुद्धीवर खुश आहे. पण लक्षात ठेवा, काळ नेहमीच सारखा राहत नाही. आज तुम्ही ज्या मातीचा तिरस्कार करता ती उद्या तुमचा मुकुट बनू शकते. मीर भाऊ हसले. आई, तुमचे भावनिक शब्द आता जुने झाले आहेत. माती हे फक्त चिखल आहे. चल, इथेही जास्त वेळ राहणे म्हणजे वेळ वाया घालवणे आहे. आणि ते दोघेही वळली आणि निघून गेले. ते निघत असताना मीर भाऊंना मनात फुललेला एक खड्डा दिसला. ते क्षणभर थांबले. हे काय आहे मिहीर? तू इथे खजिना शोधत आहेस का? त्याने उपहासाने विचारले. माझे हृदय धडधडत राहिली. मला वाटले की त्याला संशय आहे काय. नंदिताचा चेहरा सिक्कट पडला. मी पटकन स्वतःला सावरले आणि म्हणालो, नाही भाऊ, मी फक्त झाडे लावण्यासाठी जमीन मोह केली आहे. हो, ती लावा. कदाचित तुम्ही ती विकून उदरनिर्वाह करू शकाल. असे म्हणून तो बाहेर पडला आणि गाडीचा दरवाजा जोरात बंद झाले. ते गेल्यानंतर मी जमिनीवर बसलो आणि गुडघ्यांवर डोके ठेवले. माझ्या डोळ्यात अश्रू आले. आई, किती लाजिरवाणी गोष्ट आहे. माझा स्वतःचा भाऊ मला गरीब समजतो. नंदिताला देण्यासाठी माझ्याकडे काहीही नाही. तुझ्या उपचारासाठी पैसे नाहीत. हे चांगले असण्याचे बक्षीस आहे का? नंदिता, ती माझ्या शेजारी बसली आणि माझ्या पाठीला हात लावू लागली. आई हळूहळू माझ्याकडे आली आणि माझा चेहरा वर केला. विवेक, तुझे अश्रू पुस. पुरुष रडत नाहीत. मिहीरने जे पाहिले ते स्पष्ट होते. पण मी जे पाहत आहे ते सत्य आहे. कोण? आई, खरं आहे का? मी तुटलेल्या आवाजात विचारले. आईने तिच्या खोलीकडे बोट दाखवले, जिथे ती मौल्यवान पेटी होती. सत्य जे अजूनही बंद आहे. तू मिहीरच्या टोमण्यानं समर्थन दिले आहेस. तू धीर धरला आहेस. ते कोणाचाही ऋणी नाही. आज त्याने तुला नाकारले आहे. उद्या तो तुझ्या दाराशी असेल. थोडा वेळ थांबा. उद्या ती पेटी उघडेल आणि तुमची परीक्षा संपेल. माझी आई काय म्हणत होती ते मला पूर्णपणे समजले नाही. पण तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती जी मला प्रोत्साहित करत होती. मी ठरवले की काहीही झाले तरी मी हार मानणार नाही. रात्र खूप झाली होती, पण झोप माझ्या डोळ्यांपासून दूर होती. मिहीर भाऊचे शब्द माझ्या कानात वितळलेल्या काचेसारखे पडत होते. मी बेडवर झोपलो होतो तेव्हा नंदिताने डोळे उघडले. विवेक, तू अजूनही जागा आहेस का? तिने काळजीने विचारले. मी उठून बसलो. नंदिता, मी कसा झोपू शकतो? माझ्या स्वतःच्या रक्ताने मला फकीर म्हटले. हे माझ्या सभ्यतेचे बक्षीस होते का? मी माझ्या आईची सेवा करून चूक केली का? आज तुला देण्यासाठी माझ्याकडे 2 वेळेचे जेवणही नाही का? नंदिताने माझ्या हातावर हात ठेवला. विवेक, असं काही बोलू नकोस. देव पाहत आहे. मेहर भाऊकडे संपत्ती आहे, पण शांती नाही. तुला आईचे आशीर्वाद आणि माझा आधार आहे. तू बघ, देव मार्ग शोधेल. ने एक दीर्घ श्वास घेतला. फक्त नंदिता माझं हृदय घाबरायला लागले. आईचे शब्द, मीरचा दृष्टिकोन, सर्व काही खूप गुंतागुंतीचे आहे. सकाळ झाली तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. मी नुकतीच आंघोळ करून गीता वाचायला गेलो होतो तेव्हा मला माझ्या आईच्या खोलीतून तीव्र खोकल्याचा आवाज आला. मी आणि नंदिता तिच्या खोलीत धावलो. आई थकून पडली होती. ती बेडवर पडली होती. तिचा रंग हळदीसारखा फिकट होत चालला होता. आई, काय झाले? मी डॉक्टरांना बोलवतो. मी निघण्यासाठी वळलो. आईने माझा हात खट्ट्यात धरला होता. तिची पकड अजूनही मजबूत होती. नाही विवेक, आता डॉक्टरकडे जाण्याची वेळ नाही. आता निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मी घाबरलो. आई, कशाबद्दल बोलत आहे? तू बरे होशील. आईने तिच्या समोरच्या टेबलाकडे बोट दाखवले, जिथे बॉक्स ठेवला होता. विवेक, उचल. मी आश्चर्याने पेटीकडे पाहिले. मग माझ्या आईच आले. पण आई, तू म्हणालीस अजून वेळ आलेली नाही. माझ्या आईच्या आवाजात एक विचित्र चमक होती. वेळ आली आहे बाळा. मला माझा श्वास मंदावल्यासारखे वाटत आहे. मी गेल्यानंतर तुला काळजी करावी असे मला वाटत नाही. माझ्या आयुष्यात तुला तुझे योग्य स्थान द्यायचे आहे.
नंदिताने पाण्याचा ग्लास आईच्या ओठांवर ठेवला. आई, तू फक्त धाडस कर. विवेक, ते कोणत्याही क्षणी उघडे. मी कोपऱ्यातून एक हातोरा आणि चिमणी उचलली. माझी हात थरथरत होती. हा तो क्षण होता जिची आम्ही वाट पाहत होतो. पण मला एक अज्ञात भीती वाटत होती. तोडा, आईने आदेश दिला. मी हातोड्याच्या पहिल्याच वाराने कुलूप तोडले. खोलीत लोखंडाचा तीक्ष्ण आवाज घुमला. कुलूप जुने होते, पण जोरदार होते. जोरात कुलूप मारा. विवेक, घाबरू नकोस, ते तुझे आहे. आईने मला प्रोत्साहन दिले. मी माझी सर्व शक्ती एकवटली आणि पुन्हा कुलूप मारा. अरे देवा, मला मदत कर. कुलूप जोरात तुटले. मी खाली पडलो. माझे हृदय जवळजवळ शरीरातून बाहेर आले. नंदिता तिथेच उभी होती. श्वास रोखून आईने थरथरत्या हाताने इशारा केला. ते उघडा, आत काय आहे ते पहा. मी हळूहळू ट्रंकचे जड झाकण उचलले. झाकण उघडताच खोलीत एक शिळा सुगंध पसरला. मी आत उघडले. माझे डोळे विस्फारले. माझे मन सुन्न झाले आणि मी एकही शब्द उच्चारू शकलो नाही. ट्रंकचे झाकण उचलताच आत रिकामी जागा नव्हती. उलट ती काठोकाठ भरलेली होती. अगदी वरच्या बाजूला जुन्या कपड्यांची थर होती. मी घाबरलेल्या हाताने कपडे बाहेर काढले. मी ते काढताच खालून येणारा सोनेरी प्रकाश माझ्या डोळ्यांना चकित करत होता. नंदिताने अनैच्छिकपणे ओरडून सांगितले, अरे देवा, दिवेत हे बघ, हे सोने आहे, खरे सोने. तर त्या हाताने मी एक जड मखमली पिशवी बाहेर काढली. ती उघडली तर मला सोने सापडले. कानातले, बांगड्या आणि बांगड्यांची जड सेट होते. दागिन्यांच्या चकमगाटाने खोरी उजळून निघाली होती. हे असे जड जुन्या पद्धतीचे दागिने होते जे आजकाल मिळणे अशक्य होते. मी आश्चर्याने आईकडे पाहिली. आई, तुझ्याकडे हे सगळं होते, आम्ही उपाशी होतो आणि तू आम्हाला हे दिलेस? सगळं लपलेलं होतं. आईच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटलं. हो विदे, हे तुझ्या वडिलांचं कमांड होतं. ते जिवंत असताना त्यांनी हे सगळं माझ्यासाठी बनवलं होतं. मी दागिन्यांमध्ये गोंडाळलेला एक कागदाचा तुकडा उचलला. तोच कागद होता ज्याबद्दल आई बोलत असे. ते तिथेच होते. मी ते उघडले आणि वाचू लागलो. माझे शब्द अश्विनी डबडबले होते. त्यावर लिहिले होते, हे सर्व माझ्या मुलाचे असेल, जो माझी काळजी घेईल, जो नेहमी माझ्यासोबत राहील. त्याने मला मिठी मारली आणि रडू कोसळली. आई, तू ही अट का घातलीस? मी इतके दिवस तुझी सेवा केली आहे. मी हे सोन्या चांदीसाठी केले नाही. देवाचे आशीर्वाद मागण्यासाठी मी तुझ्या चरणी बसलो. मला हे सर्व नको आहे. मला फक्त तू हवी आहेस. आईने माझा हात धरला. गप्प बस मूर्खा. मला माहीत आहे की तुझी हेतू शुद्ध होते, म्हणूनच हे तुझ्याकडे आले आहे. जर मिहीरच्या मनात थोडीशी दया असती तर कदाचित तो त्याला पात्र असता, पण तो मला ओझे मानत होता. मिहीरचे लग्न झाल्यावर मी हे दागिने फोडले होते आणि त्याच्या डोळ्यात लोभ स्पष्ट दिसत होता. मला भीती वाटत होती की तो ते सर्व विकून तुला रस्त्यावर सोडून देईल, तो तुला उभे करेल. नंदिता देखील कृतज्ञतेने अश्रू ढाळत होती. विवेक, देवाचं काम बघ. मिहीर भाऊनी तुला विधांच्या दरातून बाहेर काढले आणि देवाने तुला सोन्याची खाण दिली. मी दागिने परत पेटीत ठेवले. आईच्या प्रेमाने माझे हृदय अजूनही ओझे होते. आईने आपल्यासाठी काही केले आहे असे मला क्षणभरही वाटले नव्हते. याची मला लाज वाटली. आई गंभीरपणे म्हणाली, विवेक, आता रडणे थांबव. उद्या सकाळी या दागिन्यांपैकी काही विकून स्वतःचा व्यवसाय सुरू कर. मला तुला या जगात कोणाचाही गुलाम बनवायचे नाही. तुला गरजू पाहून मला निघून जायचे नाही. मी माझ्या आईच्या हातांची चुंबन घेतली. आई, तू मला आज्ञा कर आणि मी ते करेन. आता मी तुला तुझ्या लायकीचे जीवन देईन. आम्ही अजूनही आनंदाच्या या क्षणांमध्ये होतो, पण आम्हाला माहीत नव्हते की नशिबाचा न्याय दुसऱ्या बाजूला सुरू झाला आहे. माझ्या कर्माचे फळ मिहीर भाऊच्या आलिशान घरात पोचले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी शहरातील सर्वात मोठ्या सराफ बाजारात उभा होतो. माझ्या समोर सोनार कामातील प्रसिद्ध तज्ज्ञ सेठ धनीराम बसले होते. त्यांनी त्यांचा भिंग काढला आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहिले. विवेक भाऊ, तुम्हाला हे कुठून मिळाले? हे राजेशाही काळातील शुद्ध सोने आहे. त्याची कापणे आणि आकार देणे ही आधुनिक कारागिरांच्या हवाक्याबाहेर आहे. मी गंभीरपणे उत्तर दिले, सेठ साहेब, ही माझ्या आईच्या आयुष्यभराची बचत आहे. मला त्याची सर्वोत्तम गरज आहे. मला किंमत हवी आहे.
मला माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे. सेठने मान हलवली आणि नोटांचा गड्डा माझ्यासमोर ठेवला. हे घे बरा. शहरात कोणताही मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी हे पुरेसे पैसे आहेत. तुझ्या आईने खरोखरच तुझ्यासाठी खजिना जपून ठेवला आहे. घरी येताना मी पैसे आईच्या पायाशी ठेवले. तर त्या हातांनी आईने माझ्या डोक्यावर हात मारला आणि म्हणाले, जा विवेक, देव तुझ्या व्यवसायावर आशीर्वाद देव. हा तुझा हक्क आहे होता जो तुला मिळाला. आता जगाला दाखवून दे की आईची सेवा कधीही व्यर्थ जात नाही. मी देवाचे नाव घेतले. मी कपड्यांचा व्यवसाय सुरू केला. माझ्या आईचे आशीर्वाद माझ्यासोबत होते. मी सकाळी लवकर दुकान उघडायचो आणि रात्री उशिरापर्यंत चालू ठेवायला लागलो. ग्राहकांची गर्दी होऊ लागली. वस्तू लवकर आल्या आणि विकल्या गेल्या. ज्यांना देवाचा गुप्त पाठिंबा असतो त्यांना लवकर यश मिळते. काही महिन्यातच माझ्या छोट्या दुकानाचा विस्तार एका मोठ्या शोरूममध्ये झाला. मी शहरातील एका आलिशान भागात एक नवीन घर खरेदी करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून मी माझ्या आईला आणि नंदिताला योग्य तो दिलासा देऊ शकेन. दरम्यान निसर्ग स्वतःचा मार्ग स्वीकारत होता. एके संध्याकाळी मी घरी परतलो तेव्हा नंदिता दारात उभी होती. आजी दिसत होती. विवेक, तुला ते ऐकू आलं का? तिने घाबरलेल्या आवाजात विचारले. मी माझी बोट काढली आणि विचारले, काय झाले? सगळं ठीक आहे ना? नंदिताने मला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणाली, आज शेजारच्या परिसरात चर्चा झाली होती की मिहीर भाऊ दिवाळखोर झाला आहे. त्याच्या साथीदाराने सर्व पैसे हिसकावून घेतले आणि पळून गेला. मी ऐकले की तो पूर्णपणे दिवाळखोर झाला आहे. मी स्तब्ध झालो. तू काय म्हणत आहेस? मिहीरचा करोडोंचा व्यवसाय होता ओ विवेक, पण तो त्याच्या बेकायदेशीर कमाईमुळे आणि त्याच्या आईच्या शापामुळे उद्ध्वस्त झाला. नंदिता दुःखाने म्हणाली, लोक म्हणत आहेत की बँक त्यांचे घर लिलावत करणार आहे आणि त्यांच्याकडे कर्ज फेडण्यासाठी काहीही शिल्लक नाही. माझे हृदय धडधडले. ज्या भावाने मला घराबाहेर काढले होते तो स्वतः बेघर होणार होता. मी लगेच माझ्या आईकडे बोललो. मी जपमाळ पाहिली. ती जप करत होती. तिने आमचे ऐकले असेल. आई, मीर भाऊचे काहीतरी खूप वाईट झाले आहे. मी हळू आवाजात म्हणालो. आईने जपमाळ थांबवली. तिच्या डोळ्यात अश्रू नव्हते, पण एक विचित्र समाधान होते. विवेक, हे कर्माचं फळ आहे. मी त्याला शाप नाही दिला. त्याने मला फक्त दुःख दिले. जेव्हा त्याने त्याच्या आजारी आईला बाहेर ढकलली तेव्हा आकाश थरथर कापली. आज त्याला असहाय्यता म्हणजे काय हे समजले. काही दिवसांनी बातमी आली की मिहीर भाऊचा आलिशान बंगला विकला गेला आहे. त्याची पत्नी जी एकेकाळी जमीन मालकीची होती पण तिने तिथे पाऊल ठेवले नव्हते. आता ती भाड्याने जागा शोधत इकडे तिकडे भटकत होती. दागिनी, गाड्या, नोकर सर्व काही गेले होते. मिहीर भाऊ रस्त्यावर उतरले होते. मी माझी नवीन गाडी माझ्या शोरूमकडे नेत होतो तेव्हा मला रस्त्याच्या कडेला एक माणूस बसलेला दिसला. त्याचे डोके झुकले होते. ते दुसरे तिसरे कोणी नसून मिहीर भाऊ होते. त्यांचे कपडे घाणेरडे होते आणि त्यांचा चेहरा लाजेने आणि थकव्याने माखलेला होता. मी गाडी थांबवली. माझा विवेक मला टोचत होता. मी विचार करत होतो की मी माझ्या प्रियजनांना अशा अवस्थेत कसे सोडून जाऊ शकतो. माझ्या आईने मला वैद्याला चांगल्याने उत्तर द्यायला शिकवले होते. मी लाडीतून बाहेर पडलो आणि त्याच्याकडे सरकलो. मिहीर भाऊ, मी हाक मारली. त्याने वर पाहिले. मला पाहून लाजण्याऐवजी त्याच्या डोळ्यात एक विचित्र असहाय्यता होती. विवेक, तू माझा परफॉर्मन्स पाहण्यासाठी इथे आला आहेस का? त्याचा आवाज दाबला गेला. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. नाही भाऊ, जग हे तमाशा पाहत आहे. मी फक्त एक भाऊ आहे. चला गाडीत बस. कुठे? त्याने आश्चर्याने विचारलं. घरी, मी ठामपणे म्हणालो. माझे घर, कारण त्या घरात तुमच्यासाठीही छत आहे. मिहीर भाऊ माझ्याकडे डोळे विस्फारून पाहत होते. त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांनी ज्या व्यक्तीने तिला नाकारले होते तीच आता तिचा आधार बनत होती. मी मिहीर भाऊचा हात धरून आमच्या भव्य ड्रॉइंग रूममध्ये प्रवेश केला तेव्हा नंदिता आश्चर्याने थिजली. घराची वैभव पाहून मिहीर भाऊचे डोळे विस्फारले. त्यांनी लाजून मान खाली घातली. तो सोफ्याच्या कडेला बसला. विवेक,
मेहर भाऊचा आवाज थरथरत होता. हे सगळं तुझं आहे का? हा राजवाडा, या गाड्या, तू इतका श्रीमंत कसा झालास? मी तुला मातीत बदलली. मी हसून त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास ठेवला. भाऊ, देवा कोणीही असो, जे जपायचे आहे ते कोणीही पुसून टाकू शकत नाही. मला माझ्या आईच्या आशीर्वादाचा आधार होता, जो जगातील कोणतीही शक्ती तोडू शकत नाही. तेवढ्यात नौकर त्याच्या आईची व्हीलचेअर देऊन खोलीत आला. मेहरभाऊ तिला पाहताच तिच्या पाया पडला. तो लहान मुलासारखा रडत होता. आई, मला माफ कर. मी आंधळा होतो. संपत्तीच्या हव्यासाने मला दगड बनवले होते. आज माझ्याकडे काहीही उरले नाही. घर नाही, संपत्ती नाही, आदर नाही. आईने थरथरत्या हाताने मिहीरच्या डोक्यावर ठेवून, पण तिच्या डोळ्यात माझ्यासाठी असलेली चमक राहिली नाही. ओठ मिहीर, आई म्हणाली. मी तुला माफ करते. देव तुला योग्य मार्ग दाखवो. मेहर भाऊंनी अश्रू पुसत माझ्याकडे पाहिली. विवेक, मी अगदी कंगाल झालो आहे. पण इतक्या कमी वेळात तू इतक्या उंचीवर कसा पोहोचलास? मी उठलो आणि कपाटातून तो बॉक्स आणि ती खास चिठ्ठी घेतली. मी ते काढले. मी ते स्लिप मेहर भाऊंना दिली. हे वाचा भाऊ. हे रहस्य माझ्या आईने वर्षानुवर्ष लपवून ठेवले होते. मेहर भाऊने ते मोठ्याने वाचले. हे सर्व त्या मुलाचे असेल, जो माझी काळजी घेईल, जो नेहमीच माझ्यासोबत राहील. स्लिप त्याच्या हातातून पडली. मी हाऊस म्हणालो, भाऊ, तू मला ज्या घरात कचरा म्हणून दिलास, त्याच घरात आईने वडिलांच्या काळातील खूप सोने त्याच्या तळघरात पडले होते. जर आईला हवे असते तर ते सर्व तुला दिले असते. पण तिला तिचा मुलगा कोण असेल ते पाहायचे होते. माझ्या पाठीशी कोण उभे आहे आणि कोण फक्त स्वार्थी आहे. आईला माझ्या सेवेची परतफेड सोन्याने करायची होती, पण मी रडलो, कारण मी देवाच्या प्रसन्नतेसाठी तिची सेवा केली होती. पण देवाने माझ्या प्रामाणिक भावना स्वीकारल्या आणि हा खजिना माझ्या मांडीवर ठेवला. मेहर भाऊ दगडासारखे घोटून माझ्याकडे पाहत होती. आज त्यांना जाणवले की त्यांच्या म्हाताऱ्या आईला घराबाहेर काढून त्यांनी खरोखरच त्यांच्या नशिबाला लाथ मारली आहे. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणालो, काळजी करू नका भाऊ. हे घर ही तुमचेच आहे. तुम्ही इथे वाटेल तितकं काळ राहू शकता. तुम्ही इथे राहू शकता. तुमच्या सर्व गरजा पूर्ण होतील. मी मेहर भाऊंना निवारा, अन्न आणि आदर दिला, जेणेकरून त्यांना कधीही असे वाटले नाही की ते एकेका या घराचे मालक होते आणि आता ते अवलंबून आहेत. माझ्या आईचा आशीर्वाद माझ्यावर असल्याने माझा व्यवसाय झपाट्याने वाढला. एक सावली होती आणि त्याच्या कोठांवर तिची प्रार्थना होती. दरम्यान मेहर भाऊ सर्व काही असूनही आतून रिकामे होते. त्यांच्या घरात राहत होते, पण त्यांच्या डोळ्यात नेहमीच पश्चातापाची भावना असे. फक्त आईच देऊ शकते अशा सांत्वन आणि प्रेमापासून ते वंचित होते. मुलांना वाटते की ते त्यांच्या पालकांचे पालनपोषण करत आहेत, परंतु सत्य हे आहे की ते त्यांच्या पालकांच्या आशीर्वादामुळेच भरभराटीला येतात. ज्या घरात पालकांचा आदर केला जात नाही, तेथे आनंदाने आशीर्वाद कायमचे नष्ट होतात. मित्रांनो, तुम्हाला आमची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन कथेत. तोपर्यंत स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.